पलीकडे सामर्थ्य असतं, अन्याविरुद्ध लढण्याचं धाडस असतं. शब्दांच्या पलीकडे त्याचं सामर्थ्य असतं, अन्याविरुद्ध लढण्याचं धाडस असतं. अशा या अफाटच भारताची जी शान आहे, अशा या अफाटच भारताची जी शान आहे, तेच म्हणजे आमचं भारतीय संविधान आहे, तेच म्हणजे आमचं भारतीय संविधान आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रणिता राजमा गायकवाड. आपल्या समोर मी भारतीय संविधान यावर थोडेसे बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होणारे आमचे भारतीय संविधान मानवाला केवळ जाती आणि धर्म मर्यादित न ठेवता देशातील प्रत्येक माणसाला माणसाचं दर्शन घडवते, त्याला त्याची अस्तित्वाची जाणीव करून देते. अहो माणूस म्हणून जगत असताना, त्याचे कर्तव्य, त्याचे अधिकार बहाल करते. देशातील नागरिकांना एका सरळ रेषेत घेऊन येते. देशातील विविधता, हजारो जाती, शेकडो भाषा, विविध धर्म, पंथ या सर्वांना एका धाग्यात गुंफण्याचे कठीण काम संविधानाने केले आहे. अहो आजकालच्या काळात केवळ संविधान वाचणे म्हणजे पुरेसे नाही, तर जगणे महत्त्वाचे आहे. अहो आजकालच्या काळात केवळ संविधान वाचणे म्हणजे पुरेसे नाही, तर जगणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण नियमाचे पालन करतो, एकमेकांना आधार देतो, संविधानाने दिलेल्या मार्गावर चालतो, तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल. संविधान प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार दिला आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्याचे भाषण, शिक्षणाचे आधार, समतेचा आधार, शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला जगण्याची खात्री करून देतात. आपल्या राष्ट्राचा प्राण देशाचा आधारस्तंभ, नियमाची शिदोरी. आपल्या राष्ट्राचा प्राण देशाचा आधारस्तंभ, नियमाची शिदोरी. संविधान असो आपले समतेची ही दोरी, संविधान असो आपले समतेची दोरी. हक्क दिले नागरिकांना, कर्तव्याची दिली जाण. हक्क दिले नागरिकांना, कर्तव्याची दिली जाण. लोकशाहीचा हाच कन्ना, भारताची खरी शान, भारताची खरी शान. अहो आजही जाती धर्माच्या पलीकडे ज्याची माणुसकीची ही शिकवण, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता याचेच आठवण. डॉक्टरांच्या लेखीतून हेच साकारले स्वप्न महान. मानवतेचा हाच ग्रंथ, आमचे संविधान, आमचे संविधान. अहो आज आपल्याला जे बोलायचे ते स्वातंत्र्य कुठेही फिरायचे. स्वातंत्र्य आहे ते संविधानामुळे मिळाले आहे. अहो जर संविधान नसते तर सामान्य नागरिकांचे शोषण झाले असते. न्याय मिळवण्यासाठी कोणती कायदेशीर हमी राहिली नसती. सरकार किंवा ताकदवान लोक जेव्हा हवे तेव्हा कोणाला तुरुंगात टाकू शकले असते. डॉक्टर बाबासाहेब ने आंखें खोली, हर कोई इंसान बन